नमस्कार मित्रांनो, येत्या 24 ते 48 तासात या भागाला सतर्कतेचा इशारा. मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भारतीय हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस पुन्हा एकदा राज्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केलेला आहे. दरम्यान येत्या 24 तासात ते 48 तासात राज्यातील काही भागात सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. घाटमाता उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा. भारतीय हवामान विभागाने आज दिनांक 3 ऑगस्ट आणि 4 ऑगस्टला महाराष्ट्रातील घाट भागात आणि उत्तर कोकणात रेड अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीची शक्यता वर्तवलेली आहे. त्यामुळे सतर्कता बाळगण्याची सूचना देखील हवामान विभागाने या भागांना दिलेली आहे. IMDने दिलेल्या बुलेटिननुसार शनिवारी 3 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत एकत्रित राज्यभर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी वाढण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्राच्या अंतर्गत भागातही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात कोकण विभागाच्या काही भागात, पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटलेले आहे. तर या भागांना अलर्ट. रेड अलर्ट. 3 जुलैला सातारा, 4 जुलैला सातारा, पुणे आणि पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट. ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे: 3 जुलैला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर. तर 4 जुलैला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नाशिक आणि 5 जुलैला सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट.